विषयाकडे. हा सर, काय प्रॉब्लेम आहे का? रेंज नाही का तिकडे? आवाज काय कमी जास्त होतोय का? हॅलो. हा, आवाज येतोय हो, का? आवाजच येत नाही. आवाज येत नाही माझा? हो, असं चित्र आहे एकसारखंच हे झालं का? थोडं गुतत चालतंय ते. हा, येतोय सर. हॅलो. हा, कदाचित कुणाला रेंज नसेल तर होत नसेल. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का? आवाज मला तर आवाज क्लिअर येतोय. येतोय ना? आवाज क्लिअर येतोय. स्क्रीन व्यवस्थित दिसत नाही. आवाज क्लिअर येतोय पूर्ण. आवाज क्लिअर येतोय. ओके ओके, मग पुढे चालू करूया का? हो. यस सर, यस. चालू करा सर. ओके, आतापर्यंत आपण जे पाहिलं होतं हे पाहत असताना पुढे मला असं वाटतं की या हक्कामध्येच आणखी एक महत्वाच्या गोष्टी येतात, ते म्हणजे समतेचा अधिकार. आता एक महत्वाचं लक्षात घ्या की आतापर्यंत हे सगळे आपण कायदेशीर हक्क पाहिले, पण हा समतेचा अधिकार हा खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला कल्पना असेल की आपल्या संविधानामध्ये कलम 14 ते 18 या समतेच्या अधिकाराच्या बाबतीतलं उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यात तरतुदी केलेल्या आहेत. संविधानामध्ये समतेच्या अधिकाराबाबत याचा उल्लेख केलेला आहे. या अधिकार काय आहे किंवा कशा पद्धतीने या अधिकाराच्या तरतुदी केलेल्या आहेत हे आपण बघूयात. समतेच्या अधिकारामध्ये सगळ्यात पहिली तरतूद आहे ती कायद्यापुढे सर्व समानता किंवा समानता, कायद्यापुढे समानता. आता हे करत असताना नेमकी याच्या पाठीमागची भूमिका काय होती राज्यघटनांची किंवा घटनाकारांची, हे आपण समजून घेतलं पाहिजे. राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये उल्लेखित केलेला समता याचा अर्थ असा आहे की कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत व कायद्याने सर्वांना संरक्षणाची समान संधी आहे. लोकशाही शासन व्यवस्थेत केलेले कायदे सर्वांना समान न्याय देणारे असतील याची काळजी घेतली जाते. यामध्ये नागरिक व परकीय व्यक्ती असा भेद होणार नाही असेही अधिकारात स्पष्ट केले आहे. हे हक्क ब्रिटिशांच्या कायद्याचे नियम यावर आधारलेले आहेत. संरक्षणाबाबत कायद्याने सर्वांना समान संधी आहे. इथे शिक्षा असो की बक्षीस सर्वांना समानच आहे, हे लक्षात ठेवा. कायद्यापुढे सर्व समानता ज्यावेळेस आपण म्हणतो त्यामुळे ही कायद्याने समानता मांडत असताना आपण परकीय नागरिक किंवा श्रीमंत, कायद्यापुढे श्रीमंत गरीब परकीय नागरिक असा भेद करून चालत नाही. कायदा हा सर्व नागरिकांसाठी समानपणे बनवला जातो. सर्वांसाठी एकच कायदा असतो आणि कायदा मग ती कायद्यापुढे शिक्षा देत असताना असू द्या किंवा बक्षीस देत असताना असू द्या, कायद्यापुढे हे सर्व समानच आहे. यालाच आपण काय म्हणतो, समानतेचा हक्क. आणि हा समानतेचा हक्क संविधानाच्या आर्टिकल 14 मध्ये नमूद केलेला आहे. आता याच्यामध्ये हा समानतेचा हक्क देत असताना याच्यामध्ये या हक्कामध्ये भेदभावास थारा नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला. मग भेदभावास थारा नाही म्हणजे भेदभाव करण्यास मनाई, हा नेमकं काय आहे हे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की राज्यघटनेच्या कलम 15 नुसार धर्म, जात, लिंग किंवा स्थान अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, उदाहरणार्थ शाळा, सिनेमागृह, स्टेशन, मंदिरे इत्यादी ठिकाणी भेदभाव केला जाणार नाही. इतकेच नव्हे तर राज्याने उपलब्ध करून दिलेल्या नळ, विहीर इत्यादी ठिकाणी सर्वांना समान हक्क असेल. असे असले तरी मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी अगर तत्सम गटासाठी वेगळ्या उपयुक्त सवलती सरकार उपलब्ध करून देऊ शकते. याशिवाय स्त्रिया, बालके व समाजातील दुर्बल घटक यांच्या विकासासाठी खास तरतूद करण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आलेला आहे. बघा, एकीकडे आपल्याला कायदा काय सांगतोय की कायद्यापुढे सर्व समानता. मग कायद्यापुढे सर्व समानता असेल तर मग दुर्लभ घटकांसाठी किंवा वेगळ्यांसाठी वेगळ्या तरतुदी आपल्याला करताना दिल्या जातात किंवा वेगळ्या आपल्याला तरतुदी केलेल्या दिसतात. तर ही तरतूद करत असताना आर्टिकल 15 संविधानाचं जे आर्टिकल घटनेचं 15 अनुच्छेद 15 आहे, या 15 मध्ये या 15 नुसार
धर्म, जात, लिंग, स्थान अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी या अनुषंगानंच किंवा सार्वजनिक ठिकाणी उदाहरणार्थ शाळा असू द्या, सिनेमागृह असू द्या, स्टेशन असू द्या, मंदिर असू द्या, या ठिकाणी भेदभाव केला जाणार नाही. बघा, इथंच समानतेची वागणूक आहे. मात्र याच पुढे आपल्याला पुढे असं सांगण्यात आलेलं आहे या कलमानुसार की इतकेच नव्हे, राज्याने उपलब्ध करून दिलेल्या या जे काही नळ आहे, विहीर आहेत किंवा इत्यादी सार्वजनिक ठिकाण आहेत, बस स्थानक आहे, रेल्वे स्टेशन आहे, सिनेमागृह आहे, अशा ठिकाणी कुणालाही जातीवरनं भेदभाव करता येणार नाही, त्याच्या लिंगावरनं भेदभाव करता येणार नाही किंवा रंगावरनं भेदभाव करता येणार नाही, परकीय देशीय असा भेदभाव करता येणार नाही. असं असलं तरी आपल्याला कायद्यानं मग राज्यांना काय करण्यात आलेलं आहे की जे दुर्लभ घटक आहेत, जे खऱ्या अर्थानं मागासलेले वर्ग आहे, अशा मागासलेल्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याला त्यांना काही स्पेशल तरतुदी करण्याचा अधिकार या घटकामध्ये दिलेला आहे. मग स्पेशल तरतुदी कुणाला करता येऊ शकतात, तर त्या स्पेशल तरतुदी करता येतात स्त्रियांच्या संबंधाने किंवा बालकांच्या संबंधाने किंवा जे दुर्लभ घटक आहेत यांच्या संबंधाने या आर्टिकल 15 प्रमाणे राज्य शासनाला वेगळ्या वेगळ्या तरतुदी करण्याची अधिकार दिलेला आहे किंवा त्या पद्धतीने राज्य त्या संबंधाने तरतूद करू शकतं. हा आर्टिकल 15चा अर्थ अन्वय आहे. आता हे सगळं करत असताना सार्वजनिक ठिकाणी समान संधी दिली पाहिजे. मग ही समान संधी नेमकी काय आहे हेही आपण बघितलं पाहिजे. मग ही समान संधी आपल्याला बघत असताना आपल्याला राज्यघटनेच्या कलम 16 जे अनुच्छेद 16 मध्ये असं म्हटलेलं आहे की सर्वांना शासकीय नोकऱ्यामध्ये समान संधी दिली जाईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. नोकरी देत असताना जात, धर्म, लिंग, वर्ण यावरून भेद पाळता येणार नाही किंवा कोणालाही या कारणासाठी अपात्र ठरवता येणार नाही. मात्र आता बघा, जे आरक्षणाचे मुद्दे आपण जे वाद बघतोय ना, आपण हे जे सगळे आरक्षण पाहिजे हे जे गोंधळ आहेत त्या संपूर्ण आर्टिकल वरनं गोंधळ चाललेले दिसतात. एकीकडे आपल्याला राज्यघटना काय सांगते की राज्यघटनेच्या कलम 16 प्रमाणे सर्वांना शासकीय नोकऱ्यामध्ये समान संधी दिली आहे. नोकरी देत असताना जात, धर्म, लिंग, वर्ण भेदभाव पाळता येणार नाही किंवा कोणालाही या कारणासाठी अपात्र ठरवता येणार नाही. मग असं असलं तरी सरकारांना आता या आपल्या ज्या राज्य सरकार आहेत किंवा जी सरकार आहेत या सरकारांना पुढे या कलमानी पुढे काय अधिकार दिलेले आहेत ते बघा की अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय असणाऱ्या समाजाला प्रगतीसाठी नोकरी देत असताना खास सवलत अथवा राखीव जागा उपलब्ध करून देण्याचे अधिकार या कलमानी दिलेले आहेत. याचं कारण असं आहे की आज आपल्या भारत देशामध्ये एकीकडं गरीब आणि श्रीमंत याची जी दरी आज आपण पाहत आहोत, श्रीमंत हे श्रीमंत होत चाललेले आहे, गरीब आणखी गरीबच होत चाललेला आहे. अनेक जाती जमाती ह्या शिक्षणाचा अभाव असल्या कारणानं या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या कलमाद्वारे राज्य सरकार नोकऱ्यांमध्ये किंवा शिक्षणांमध्ये त्यांना आरक्षण देऊ शकतं, त्यांच्यासाठी राखीव तरतुदी करू शकतं. या कलमानी त्याच्या तरतुदी करून दिलेल्या आहेत. आणि म्हणून जो आपण आता संपूर्ण आरक्षणाचा घोळ सध्या पाहिला जातोय किंवा आरक्षणाच्या मागणी केली जाते, तर याच कारणासंबंधानं प्रत्येक जो मागास समाज आहे, मागास जो आर्थिक दृष्टिकोनातून मागास झालेला आहे, शैक्षणिक दृष्टिकोनातून मागास झालेला आहे आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचे नोकरीतलं आरक्षण मागितलं जातंय, शिक्षणातलं आरक्षण मागितलं जातंय आणि हे कायद्यानं घटनात्मक आहे. सरकार या बाबतने तरतुदी करू शकतं. हीच मागणी या कलमामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता हे बघत असतानाच आपण काही घटनात्मक तरतुदी का घटनात्मक संरक्षण जर पाहत असताना आपल्याला हेही बघणं गरजेचं आहे की अस्पृश्यता निवारण हे महत्वाचं आहे. आता अस्पृश्यता निवारण हे राज्यघटनेच्या कलम 17 या राज्यघटनेचं कलम जे 17 आहे या कलमामध्ये नमूद केलेलं आहे
की अस्पृश्यता निवारण झाली पाहिजे. अस्पृश्यता निवारण करण्यासाठी पुढे काय तरतुदी केलेल्या आहेत आपल्या घटनेने हे जर आपण बघितलं तर अस्पृश्यता निवारणासाठी करण्यात आलेला कायदा हे भारतीय राज्यघटनेचे खास वैशिष्ट्य म्हटलं जातं. कलम 17 ही खूप महत्वाची बाब आपल्याला राज्यघटनेतली आहे. कारण या घटनेद्वारे अस्पृश्यता निवारण केलेलं आहे. अस्पृश्यता यापुढे पाळली जाणार नाही अशा प्रकारचा कायदा जगातील इतर कोणत्याही राज्यघटनेत सापडत नाही, लक्षात ठेवा. हा फक्त भारतीय राज्यघटनेतच आहे. आणि अस्पृश्यता नष्ट केल्याशिवाय सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही. याच्यासाठी राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यास आली आहे आणि अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने शिक्षेस पात्र होणारा गुन्हा मानला जातो. आणि हा मानवी हक्काचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून ज्यावेळेस याच्या अगोदरचे जे आपण पार्ट पाहिले ना, याच्या अगोदरचे अस्पृश्यता निर्मूलन किंवा जाती निर्मूलन या संबंधाने जे आपण कायदे पाहत आहोत, हे कायदे का आवश्यक आहेत आणि कशासाठी त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झालेले हे बघण्यासाठी हे महत्वाचे कलम आपल्या लक्षात आले पाहिजेत. आणि ही कलम जर लक्षात आली तर मला असं वाटतं की एखाद्या घटकावरती जर तुम्हाला अन्याय झालाय आणि त्याच्या न्यायाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बाजू मांडायची झाली तर त्याच्यावरती नेमका कुठला अन्याय झालाय हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून या कलमांच्या व्याख्या तुमच्या लक्षात आल्या साध्या सिंपलपणाने तरीही आपण त्याच्या न्यायासाठी लढाई देऊ शकतो, संघर्ष करू शकतो. त्या संबंधाने आपली भूमिका मांडताना आपण अगदी सरळ आणि समाज मान्यता भूमिका मांडू शकतो. आणि म्हणून हे कलम आपल्याला आवश्यक आहे. आणि ही कलम बघत असताना अस्पृश्यतेचं कलम जर अस्पृश्यता जर कुणी पाळली गेली किंवा जातीवाचक कुणी बोललं गेलं तर त्या अस्पृश्यता पाळणाऱ्या समाजाच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद होऊ शकतो का, तो गुन्हा करणारा गुन्हा आहे असं म्हटलं गेलेलं आहे. हे आर्टिकल 17 मध्येच नमूद केलेलं आहे. कलम 17 मध्येच नमूद केलेलं आहे, अनुच्छेद 17 मध्येच. आता हे कलम पाहत असताना आपण पुढचं जर कलम पाहिलं तर आर्टिकल 18 जे पाहिलं आपण तर या आर्टिकल 18 मध्ये पदव्या व किताब याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. घटनेच्या कलम 18 मध्ये आपल्याला पदव्या आणि किताब याबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं दिसतं. आणि हे स्पष्टीकरण नेमकं काय आणि याचं कारण काय हे जर आपल्याला विशद करायचं तर मी पुढे आपल्याला सांगू इच्छितो की स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटिश सरकार ज्या त्यांच्या दृष्टीने लायक असणाऱ्या व्यक्तींना निरनिराळ्या पदव्या किताब बहाल करीत असे. आता उदाहरणार्थ काय किताब द्यायचे ते किताब द्यायचे रायबहादूर, रावसाहेब, दिवाण. हे किताब आपल्याला पुढे जे इंग्रज राजवटीमध्ये दिलेले आपल्याला दिसून यायचे. आणि म्हणून याच्यामध्ये या माध्यमातून सामाजिक विषमता निर्माण झालेली आपल्याला घटनाकारांनी नमूद केलेलं आहे. आणि म्हणून ही सामाजिक विषमता दूर व्हावी या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आर्थिक, सामाजिक व राजकीय समतेच्या तत्वाला बाधा आणणाऱ्या कृत्रिम, अनैसर्गिक अशा सर्व पदव्या नष्ट करणे आवश्यक होते. आणि म्हणूनच राज्यघटनेत तसा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि राज्यघटनेच्या कलम 18 कलमानुसार कोणालाही सैनिक, अगर, ज्ञान सेवेव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या पदव्या राज्यकर्त्यांना दिल्या जाणार नाहीत किंवा राज्यकर्त्यातर्फे कुणालाही दिल्या जाणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आलेले. लक्षात आलं आपल्या सगळ्यांच्या? मी परत एकदा कलम 18 आपल्याला सांगतोय की स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटिश सरकारच्या त्या दृष्टीने ब्रिटिश सरकारला त्यांच्या दृष्टीने त्यांना काही आवश्यक बाबी घटना करणं गरजेचं होतं. म्हणून त्या ब्रिटिश सरकारने त्यांना त्यांच्या फायद्यासाठी लायक असणाऱ्या व्यक्तींना निरनिराळ्या पदव्या किताब बहाल केले होते त्यांनी. आणि ते किताब कुठले होते तर ते किताब होते रायबहादूर, रावसाहेब, दिवाण, सर इत्यादी किताब आपल्याला दिलेले आपल्याला अनेक इतिहासामध्ये दिसून येतात. आणि या किताबामुळे काय झालं होतं, सामाजिक विषमता निर्माण झालेली होती. आणि ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आर्थिक, सामाजिक व राजकीय समतेच्या तत्वाला बाधा येत असल्या कारणानं कृत्रिम, अनैसर्गिक अशा सर्व पदव्या नष्ट करणे आवश्यक होते. आणि म्हणूनच राज्यघटनेने तसा उल्लेख करत
कलम राज्यघटनेच्या 18 मध्ये कोणालाही म्हणजे फक्त सैनिक सोडून सैनिक यांना सोडून सैनिकी सेवा ही जो भाग आहे सैनिकांचा यांना सोडून कोणत्याही प्रकारच्या पदव्या कुठल्याही सरकारला कुणाला बहाल करता येणार नाहीत हे स्पष्टपणे त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता हे करत असताना याच्या पाठीमागची भूमिका जर पाहिली तर याच्या सगळ्यात महत्वाचं पाहिलं आपल्याला तर व्यक्तीचं स्वातंत्र्याचा अधिकार हा फ्रीडम खूप महत्वाचा होता. म्हणूनच आपल्याला कलम 19 राज्यघटनेचं कलम 19 ते 22 या कलमामध्ये आपल्याला स्वातंत्र्याचं उपमोह केलेला दिसतो. राज्यघटनेच्या कलम 19 ते 22 या कलमानुसार भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य व स्वातंत्र्याचा अधिकार बहाल केलेला आहे आणि नेमकं काय हा अधिकार आहे हे आपण बघूयात आणि मग आपण चर्चा करू आणि 10 मिनिटांमध्ये कुणाचे प्रश्न असतील त्या दृष्टिकोनातून मग प्रश्नावली घेऊयात आणि मग आजचा हा प्रोग्राम आपण समाप्त करूया. फक्त कलम 19 ते 22 हा आज आपण या ठिकाणी पाठ घेऊयात आणि मग पुढचा पाठ त्याचं कायदेशीर स्वरूप आणि नंतर आयोग कसा निर्माण झाला आणि तो आयोगाची कार्यक्षेत्र कशी आहे हे आपण पुढच्या कलमांमध्ये बघूयात. म्हणून मी आपल्याला कलम जी 19 सांगतोय ते म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. या स्वातंत्र्यामध्ये भाषण आणि विचार स्वातंत्र्य हे नमूद केलेलं आहे. राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये प्रत्येक नागरिकांना भाषण स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य दिलेले आहे. या राज्यघटनेच्या प्रत्येक घटनेनुसार प्रत्येक भारतीय नागरिकास आपले विचार भाषणातून व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. आपले विचार इतरांना कळावेत म्हणून हे स्वातंत्र्य दिले आहे. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये परस्पर विचाराची देवाणघेवाण आवश्यक असते त्यानुसार हे स्वातंत्र्य आवश्यक आहे हे नेहमी लक्षात ठेवायचे. जर लोकशाहीमध्ये आपल्याला आपले विचारच मांडता आले नसते तर मी हे लोकशाही मधलं सरकार नेमकं काम काय करणार आहे, भविष्यात ते सरकार कशा पद्धतीने काम करणार आहे आणि आमचं सरकार किंवा मला सरकारमध्ये येऊन नेमकं समाजासाठी काय करायचंय हे जर त्याला भाषण मांडण्याचं स्वातंत्र्य त्याला दिलं नसतं तर आपल्याला आपला लोकप्रतिनिधी निवडता आला असता का? कदाचित नसता आला. म्हणून हे भाषण स्वातंत्र्य व्यक्तीच्या विकासासाठी व्यक्तीच्या प्रगतीसाठी विचार स्वातंत्र्य आवश्यक होतं. म्हणूनच राज्यघटनेच्या कलम 19 अनुसार आपल्याला विचार स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे. मात्र हे भाषण स्वातंत्र्य देत असताना राज्यघटनेने हे भाषण स्वातंत्र्य किंवा विचार स्वातंत्र्य अतिशय अमर्याद आहे असं कुणी समजू नका. कारण मला भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे, मला विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणून मला कुणालाही काही म्हणता येईल, मला कुणाच्या विषयी काही बोलता येईल असं होणार नाही. म्हणून याच राज्यघटनेने या कलमाच्या 19(2) अन्वये राज्यघटनेतल्या कलम 19(2) अन्वये या भाषण स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्यावरती काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत किंवा काही बंधनं घालून दिलेली आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून विचार स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य हे काय जरी घटनेनं दिलं असलं तरी त्याच्यावरती वाजवी मर्यादा सरकार वेळोवेळी त्याच्यावरती आणू शकतं. त्याच्यामध्ये कलम 2चा वापर करून आपल्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती पण सरकार बंधनं आणू शकतं. कारण हे अमर्याद नाहीत हे लक्षात ठेवायचे. आता हे करत असताना आपल्याला जर माणसाला खऱ्या अर्थानं आपल्याला सांघिक प्रगती साधायची झाली तर केवळ विचार स्वातंत्र्य किंवा भाषण स्वातंत्र्य माणसाचा विकास होणार आहे का? तर मला असं वाटतं कदाचित नाही होणार. आणि म्हणूनच राज्यघटनेकारांनी आपल्याला शांततापूर्वक सभा घेण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे लक्षात ठेवा. जर माणसाला आपले विचार लोकांपर्यंत पटवायचे असतील, आज जे आपली सभा घेतोय किंवा आपण जे ऑनलाईन चर्चा करतोय हे जर स्वातंत्र्य नसतं तर आपल्याला या माध्यमातून देखील आपल्याला ही सभा घेता आली असती का? कदाचित नसती घेता आली असती. म्हणूनच आपल्याला राज्यघटनेने शांततापूर्वक सभा घेण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि हे शांततापूर्वक सभा घेण्याचं स्वातंत्र्य देत असताना यामध्ये प्रत्येक नागरिकास शांततापूर्वक सभा घेऊन आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. मात्र यामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी
वा संघटनेविषयी अनुद्गार काढता येणार नाही वा कुणाशी भडकवून देऊन किंवा भडकाऊ भाषण देऊन त्या ठिकाणी अशांतता निर्माण होईल असे कुणालाही करता येणार नाही. जरी आपल्याला शांततापूर्वक सभा घेण्याचं स्वातंत्र्य असलं आणि तेच शांततापूर्वक सभा घेत असताना तेही विनाशस्त्र सभा असली पाहिजे. हातात लाट्या काट्या घेऊन कुणालाही सभा घेता येणार नाही. शांततापूर्वक सभा कुणाला म्हणू शकतो आपण की हातात विनाशस्त्र एकत्र जमणं आणि मग आपल्या विचाराची देवाणघेवाण करणं आणि ही देवाणघेवाण करत असताना कुणाच्याही विषयी अनुद्गार काढता येणार नाही किंवा त्याची कुणाची तरी अपप्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार नाही किंवा सामाजिक शांतता बिघडेल, कुठल्या तरी समाजाविषयी वेगळं भडकाऊ भाषण आपल्याला करता येणार नाही. हे राज्यघटनेने आपल्याला बंधन घातलेले आहेत. आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस एखाद्या नेत्यांची सभा होते, जर आपल्याला पाठीमागं कल्पना असेल, पुण्यामध्ये एक एल्गार परिषद झालेली होती आणि या एल्गार परिषदेमध्ये राज्य शासनाने काही गुन्हे नोंद केलेले आहेत. आता हे गुन्हे कशा पद्धतीने नोंद झाले, कशा पद्धतीने गुन्हे चुकीचे होते किंवा कशा पद्धतीने कुणाला त्यात अडकवण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीने या घटनेच्या पाठीमागचे खडे सूत्रधार सोडून देण्यात आलेले आहेत का, त्याचा तपास आणखी काही यंत्रणा मोठ्या प्रमाणात करत आहे. पण हे मी उदाहरण याच्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे की शांततापूर्व सभा घेत असताना जर त्या सभेचा कुणाच्या विषयी अनुद्गार काढले तर त्याच्यावरती गुन्हा नोंद करता येऊ शकतो. तर त्याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल की एल्गार परिषदेमध्ये जे गुन्हे नोंद झालेले आहेत त्या संबंधाने आपल्याला बघतात की याच्यावरती काय कलम लावली की तुम्ही समाजाची शांतता बिघडवणारे वक्तव्य केले, लोकांना भडकवलं तुम्ही तिथं, आणि म्हणून तिथं गुन्हे नोंद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून जरी आपल्याला एकीकडे शांततापूर्वक सभा घेण्याचं स्वातंत्र्य दिलं असलं तरीही याच्यावरती काही वाजवी बंधनं आपल्याला घालण्यात आलेली आहेत. ह्यासाठी मी तुम्हाला ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. आता एवढं पुरतं मर्यादित आहे का किंवा एवढं स्वातंत्र्य असल्यामुळे आपण येऊ शकतो का किंवा व्यक्तीचा विकास आपण करू शकतो का, तर कदाचित नाही करता येणार. म्हणून पुढे आपल्याला राज्यघटनेने संस्था आणि संघटना करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. जर आपले विचार आणि हे मागत असताना प्रत्येकाला संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता हे संस्था आणि संघटना स्थापन का करायचंय तर खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाही मूल्यामध्ये आपल्याला जर आपल्या समाजाची प्रगती साधायची असेल तर हा अधिकार खूप महत्वाचा आहे. लोकशाहीमध्ये जेवढा जनसमूह आहे तुमच्या बरोबर ते असतो, त्या जनसमूहाला त्याची एकत्रित मागणीला खऱ्या अर्थानं आधार असतो. म्हणून त्या व्यक्तीची प्रगती करण्यासाठी लोकशाहीमध्ये संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आवश्यक आहे, संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आवश्यक आहे. म्हणून राज्यघटनेने आपल्याला संस्था आणि संघटना स्थापन करण्याचं ही स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकास संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असले तरी ही संस्था किंवा संघटना स्थापन केल्यामुळे त्याच्या मार्फत समाजात चांगले कार्य करता येऊन समाजात विकास करता येऊ शकतो. जसं की आपली संघटना आहे, जर आपल्याला संघटना स्वातंत्र्य जर संघटनेने दिलं नसतं कायद्याने तर आपल्याला आपली संघटना स्थापन करता आली असती का, कदाचित नसती आली. आणि ह्या संघटना स्थापन करण्याच्या पाठीमागचा संविधानाचा उद्देश काय आहे की या संघटना स्थापन करून समाजाचा विकास करण्यासाठी किंवा खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती साधण्यासाठी हा विकास महत्वाचा आहे किंवा समाजाला विकास करता यावा म्हणून ही संघटना महत्वाची आहे. म्हणून संस्था स्थापन करण्याचा अधिकार आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हा अधिकार देत असताना समाजात सुधारणा करण्यासाठी अशा संस्था किंवा संघटना आवश्यक आहेत. म्हणून कलम 19(3) व 19(4) अनुसार त्यावर काही वाजवी बंधनेही घालण्यात आलेली आहेत. जरी तुम्हाला संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे, संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे, मात्र हा संस्था संघटनाची ध्येय धोरणं कशी असली पाहिजेत आणि त्याच्यावरती बंधनही सरकार घालू शकतं. ही बंधनं कुठल्या कलमानुसार घालू शकतं तर घटनेच्या कलम 3, 19(3) व 19(4) अनुसार याच्यावरती काही वाजवी बंधनं आणता येतात सरकारला.
हे याच्यामध्ये घटनेमध्ये नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं. आता केवळ तुम्हाला संघटना स्थापन करायला दिलेलं आहे, संस्था स्थापन करायला अधिकार दिलाय, पण जर तुम्हाला त्या संस्था स्थापन केल्यानंतर ह्या संस्थेची प्रगती वाढण्यासाठी किंवा संस्था वाढण्यासाठी मला इथनं लातूरला जाण्यासाठी जर मला संचार स्वातंत्र्य दिलं नसेल किंवा मला दुसरीकडे जाण्याचं हे दिलं नसेल तर माझी संघटना वाढवू शकेल का? मी नाही वाढवू शकणार. किंवा माझ्या समाजाची प्रगती करू शकेल का? की माझ्या संस्थेचे ध्येय उद्देश मी लोकांपर्यंत पोहोचू शकेल का? तर कदाचित नाही पोहोचू शकणार. म्हणूनच या घटनेमध्ये आपल्याला 19 प्रमाणे संचार स्वातंत्र्य ही दिलेलं आहे, कारण हे एकमेकाला पूरक आहेत आणि हे एकमेकाला पूरक असल्यामुळं याचं कायदेशीर संरक्षण होणं काळाची गरज आहे. म्हणून घटनेमध्ये आपल्याला संचार स्वातंत्र्य ही दिलेलं आहे. आणि या संचार स्वातंत्र्य देण्यापाठीमागचा उद्देश काय आहे की संचार स्वातंत्र्य करत असताना वर्गात भारतामध्ये कुठेही केव्हाही जाण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे किंवा केव्हाही संचार करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. परंतु राज्याच्या राष्ट्रीय काही सुरक्षित ठिकाण आहेत अथवा जी सैनिक ठिकाण आहेत अशा ठिकाणी परवानगीशिवाय कोणालाही नागरिकास तिथे जाता येणार नाही. अशी परवानगी देणे फक्त सरकारच देऊ शकतं. नाहीतर तुम्हाला कुणालाही संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, मग संचार स्वातंत्र्य दिलंय म्हणून तुम्ही काय कराल की एखादं सैनिक ठिकाण आहे जिथं गुप्तता भाग पडलेला आहे, जिथं खऱ्या अर्थानं कायद्याचं संरक्षण आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला तर तिथं तुम्हाला जाता येणार नाही किंवा तुम्हाला तिथं संचार स्वातंत्र्याचा अधिकार मागता येणार नाही. या संचार स्वातंत्र्यासाठी मग अशा ठिकाणी राज्य सरकारची परवानगी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी संचार करता येऊ शकतो, हे त्या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. मला असं वाटतं की आपला हा चर्चासत्र बऱ्याच अंशी कदाचित मी हा कायद्याचा भाग असल्या कारणानं आपल्याला रटाळपणा वाटेल किंवा आपल्याला कधी कधी आळस येऊ शकेल. म्हणून मला असं वाटतं की कदाचित आपण इथं थांबूयात आणि आजच्या या प्रोग्राम नंतर आपण पुढे प्रश्नावली घेऊयात, चर्चासत्र करूयात, थोडं फ्रेश होऊयात आणि उद्यापासून परत या कलमाची खरी सुधारणा या संदर्भावरती खऱ्या अर्थाने विचार करून या कायदेशीर त्याच्या तरतुदी आपण पुढे बघूया. यस पिलानी सर बोला. सर कलम 17 जरा परत सांगता का प्लीज? काय काय कलम 17 जरा सांगता का प्लीज? नक्की सांगतो. नक्की कलम 17 नक्की सांगतो तुम्हाला. कलम 17 जे आहे ते नेहमी लक्षात ठेवा. कलम 17 हे जे आहे ते तुम्हाला कुणालाही अस्पृश्य जे आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो हा मागासवर्गीय आहे, हा खालच्या जातीचा आहे, अस्पृश्य आहे, बहिष्कृत आहे, असा कुणालाही भेदभाव करता येणार नाही. अस्पृश्यता निर्मूलन झालेली आहे आणि जो कोणी जाती बंधनं पाळेल असं पाळणाऱ्याला गुन्हा त्याच्यावरती नोंद केला जाईल. म्हणजे जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट झालेली आहे. पूर्वी आपल्या भारतामध्ये भारतामध्ये आपली समाजाची रचना जी होती जी जाती व्यवस्थेवर आधारलेली होती, मनुवादी विचारावरती आधारलेली होती आणि ती मनुवादी विचारसरणी पूर्णपणे त्या ठिकाणी नाकारण्यात आलेली आहे. जातीची उंतरंडवरती राजसत्ता राहणार नाही, कुणालाही जातीभेद करता येणार नाही, हे कलम 17 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. अस्पृश्यता पाळणे किंवा जातीभेद पाळणे हा कायद्यानं गुन्हा आहे, हे घटनेच्या कलम 17 मध्ये नमूद करण्यात आलेले, हे लक्षात ठेवा. मला असं वाटतं की आपण आता या ठिकाणी आजचा प्रोग्राम आहे ते या इथपर्यंत थांबूयात आणि खऱ्या अर्थानं एक मिनिट सर, एक मिनिट. आपण समानतेचा जो हक्क आहे, काय समानतेचा हक्क जो आहे ना, समानतेचा हक्क, राईट बोला. त्याच्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे. आरक्षण त्याच्यामध्ये आरक्षणासह अपंगांना काही सवलत घेता येते का एक्स्ट्रा? अपंग आहे आणि शिवाय राखीव मध्ये आहे. गाडगे सर, मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं की आपल्या घटनेचं कलम जे आहे ते काय तुमचं जे म्हणणं आहे याबद्दल मला सांगायचं वाटतं की तुम्ही जे मला जो प्रश्न विचारत आहात या प्रश्नाच्या अनुषंगानं तुम्ही असं म्हणत आहात की आरक्षणाचा हक्क दिलेला आहे.
तर आपल्याला बरोबर. माहितीप्रमाणे जी आर्थिक दुर्लभ घटक आहेत, जी खऱ्या अर्थानं मागास आहेत आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये नाहीत, अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाला काही घटनात्मक तरतुदी करता येतील, स्पेशल तरतुदी करता येतील, हे अधिकार त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि म्हणून मग आपल्याला राज्य सरकारने वेगळे वेगळे कायदे करून किंवा वेगळ्या वेगळ्या तरतुदी करून आपल्याला वेगळ्या वेगळ्या समाजाला वेगळे वेगळे आर्थिक लाभ मिळवून दिलेले आहेत आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग नोकरीच्या निमित्तानं असू द्या किंवा वेगळ्या वेगळ्या निमित्तानं असू द्या, आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. बरोबर. मग त्याच्यात अपंगांच्यासाठी एक्स्ट्रा ऍड काय होतं का, किंवा अपंग आहे आणि राखीव आहे? दुर्लभ घटक आहेत त्यांनाही त्याच्या स्पेशल तरतुदी करण्यात आलेल्या आहे. अपंगाच्या तरतुदी करताना पण त्याचाच अधिकार वापरला जातो. बरोबर बरोबर. ओके, ठीक आहे ओके. आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर मला वाटतं की आपण प्रश्न करूयात की आतापर्यंत नाही समजलं त्याच्यावरती, आणि मग उद्याचा विषय पुढचा काय असेल ते मी तुम्हाला सांगतो. कारण आपल्याकडे आता 5 मिनिट बाकी आहेत. 5 मिनिटांमध्ये आपण चर्चा करूया. पाटील सर, आपल्याला काय प्रश्न आहे का, काय वाटतं का आपल्याला? मला असं वाटतं की तुम्ही या प्रशिक्षणाची भूमिका, हे प्रशिक्षण खरोखर पुढे चालू ठेवावं का, आणि हे प्रशिक्षण आपल्या कामाचं आहे का, याबाबतच आपण सांगावं. अहो आहे की गरज आहे, गरज आहे. पाटील सर बोला. अगदी 100% गरज आहे, आणि असं चालू राहिलं पाहिजे. गरज आहे. हो पाहिजे, चालू राहिलं पाहिजे. आता एक प्रश्न असा होता माझा, राजकीय लोकांना जो पदव्या देण्याचा अधिकार आहे, राव बहादूर वगैरे जे पदव्या देऊ शकतात, या पदव्या शैक्षणिक ऐका याच्या पूर्वी इंग्रज पदव्या देत होतं, त्या कलमांच्या अनुषंगानं त्या पदव्या देण्याचा अधिकार काढून टाकलेला आहे. कुणालाही अशा स्पेशल पदव्या देता येणार नाही. फक्त तो अधिकार शिक्षण संस्थेला राहील. ग्रॅज्युएशनच्या हिशोबाने काय, त्याचा काय याच्याशी संबंध नाही. जे स्पेशल कुणाला पहिले अधिकार दिले जायचे, राय बहादूर आहे, सर आहे, किंवा आपण त्याला वेगवेगळ्या पदव्या दिल्या जायच्या इंग्रजांच्या काळामध्ये, या पदव्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. स्पेशल व्यक्ती ज्याला म्हणतो आपण, शासकीय लोकांनी दिलेल्या पदव्या. ओके, ठीक आहे. चंद्रकांत सर. काय नाही सर, ऐकतोय. हे जे प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षणाचा मला असं वाटतं की मी जो मुद्दा या ठिकाणी आपण जो प्रशिक्षण कार्यशाळा करतोय, या कार्यशाळेच्या पाठीमागचा एकमेव उद्देश आहे की खऱ्या अर्थानं मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून साक्षर असा समाज घडवणं, आणि आपल्यातील कार्यकर्ते मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून जागृत करून याचा तुम्हाला पुढे आपल्या समाजात त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा. कारण जो समाज खऱ्या अर्थानं कर्तव्याने जागृत होईल तोच हक्काचा हकदार बनेल. आणि म्हणून जर त्याला याची माहिती असेल तरच तो खऱ्या अर्थानं कर्तव्यनिष्ठ बनण्याचा प्रयत्न करेल, खऱ्या अर्थाने सामाजिक काम करू शकतो. अगदी खरं. आणखी काय या प्रशिक्षणाच्या बाबत जर आपल्याला काही बोलायचं असेल, चर्चा करायची असेल तर आपली भूमिका मांडू शकता. प्रशांत सर, आपण मांडू शकता. प्रशांत सर. हॅलो सर. बोला. सर काय नाही मला बोलायचं. हॅलो मयूर सर, आपल्याला काय भूमिका मांडायची? सर, हे प्रोग्राम आपलं चालू आहे, असंच चालू राहावा आणि यातनं वेगवेगळं आपल्याला म्हणजे माहिती मिळत जाते. आणि खरंच म्हणजे तुमचे आभार आहेत की हे चालू ठेवले तुम्ही, नाही का. खूप खूप धन्यवाद यासाठी. याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी जेवढे आपल्या सहकारी जे नवीन संस्थेचे सभासद जॉईन झालेले आहेत, या सर्व सभासदांनी, याच्या अगोदरचे काही प्रोग्राम झालेले आहेत त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, पण जे नवीन सगळे सभासद जॉईन झालेले आहेत आपल्या संपर्कातले, त्या सर्वांना याच्यामध्ये जॉईन करायचा आपण आग्रह धरावा, प्रयत्न करावा, जेणेकरून खऱ्या अर्थानं त्यांना याच्यामध्ये प्रवाहात आणता येईल. गजानन सर, आपण बोला. सर, तुम्ही हा जो प्रोग्राम ठेवलाय प्रशिक्षणाचा ते अतिशय उत्तम आहे. आणि
हे खूप आपल्या सगळ्या कार्यकर्त्यासाठी खूप खूप छान आहे. हे तुम्हाला याच्याबद्दल धन्यवाद द्यायचे आहेत आणि खूप चांगलं आहे. हे असंच चालू राहू द्या. खूप छान आहे. समजते त्याच्यातून खूप शिकायला मिळेल आणि शिकल्याशिवाय प्रत्येक कार्यकर्ता व्यवस्थित झाल्याशिवाय त्याला नॉलेज आल्याशिवाय थोडं संघटना वाढवू शकणार नाही. चव्हाण सर, दत्तात्रय चव्हाण सर, आपलं काय मत आहे? हा सर ऐकतोय. हा, आपलं काय मत आहे? आपल्याला काय वाटतं? बरं वाटत नाही ना, म्हणजे जे अनुभव येतोय कसं म्हणजे काय प्रयत्न कसे करायचे पुढे काय ते. ओके, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपण सर्वजण मिळून जे आपल्या संपर्कातले कार्यकर्ते आहेत या सगळ्यांना या प्रशिक्षणामध्ये घ्या. माझी भूमिका एवढीच आहे की खऱ्या अर्थानं मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून जागृत करणारा समाज, आणि मानवी हक्क हे आता केवळ आता नावापुरते मर्यादित राहिलेले नाहीत मित्रांनो. मानवी हक्काची एक संकल्पना मोठी रुजू झालेली आहे आणि या संबंधाने आता शाळांमध्येही कॉलेज स्तरांवरती जसं आता आपण कला शाखेच्या विद्यार्थ्यांना जर पाहिलं आपण तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये याचा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. मानवी हक्क या अभ्यासक्रमावर समाविष्ट केलेला आहे. त्याच पद्धतीने युपीसी एमपीसीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल अभ्यासक्रम चालू केलेला आहे. काही आता विद्यापीठांनी मानवी हक्काचे डिप्लोमा कोर्सेस सुरू केलेले आहेत. मानवी हक्काचं प्रशिक्षण घेऊन तुम्हाला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आवश्यक असणारं मनुष्यबळ आता गरज भासत आहे. असं मनुष्यबळ उभं राहील म्हणून